नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे। आज आपण एक महिरपीचाच नवीन प्रकार शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे लाल कलर आणि पांढऱ्या कलरचे मोती घेतलेत, 30 नंबरचा तंगूस घेतलेला आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे, सुई घेतली आहे आणि सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे। आपण आता या महिरपीला करायला सुरुवात करूया। हे बघा, आता आपण सुरुवातीला एक व्हाईट कलरचा मणी घालणार आहे। 3 मी इथे लाल कलरचे मणी घेतलेत म्हणून लाल कलर घालणार आहे। परत एक पांढरा आणि 4 लाल। जे मी एकूण 9 मणी घातलेत, एक पांढरा, 3 लाल, एक पांढरा आणि 4 लाल। आता ह्या गाठ मारलेल्या, जिथे गाठ मारली आहे त्या मण्यातून सुई अशी पुढे बाहेर काढून घ्यायची आहे आणि हे जे खाली 4 मणी आलेले आहेत ना आपले, त्यातल्या 2 मण्यांपासून परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। हे बघा, तुम्हाला असं दिसेल। तर आता ह्या 4 मधनं फक्त पहिले 2 मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि अशी सुई बाहेर काढून घ्यायची। इथं असं एक 9चं गोल तयार होईल। आता काय करायचं, इथे एक पांढरा, 2 लाल, हे सिक्वेन्स 4 वेळेस घालायचा आहे। हा एक पांढरा आणि 2 लालचा। हा सिक्वेन्स आपण 4 वेळेस घातला। एक पांढरा, 2 लाल, परत एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा, 2 लाल। आता फक्त शेवटी जे 5वं घालायचं आहे ते एक पांढरा आणि एक लाल मोती येणार। 2च्या ऐवजी आपला एक लाल मोती येणार आहे। आता हा लाल मोती सोडून द्यायचा आहे। पांढऱ्यातून ह्या वरच्या पांढऱ्यापर्यंत सुई अशी एकदम 4 मण्यांमधनं काढून घ्यायची। बघा, पांढरा, 2 लाल आणि एक पांढरा, अशा 4 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढली आहे। दोरा ओढून घ्यायचा आणि हे असं पक्क करायचं आहे। आता इथे परत 2 लाल, एक पांढरा आणि परत 2 लाल, असे 5 मणी येणार। बघा, मी 5 मणी घातलेत। हे साईडचे 5 मणी सोडायचे आहेत आपल्याला, आपण आधी घातलेले 2 लाल, एक पांढरा, 2 लाल। हा जो पांढरा आहे त्या पांढऱ्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे। दोरा घट्ट ओढायचा आहे। महिरप खूप सोपी आहे करायला। इथे तुम्ही जोडमण्यांचा वापरही करू शकता। जिथे हे 2चा सिक्वेन्स आहे ना, तिथे जोडमणी वापरू शकता। फक्त जोडमणी चांगले पाहिजे। 2 लाल,
मी परत 5 मणी घातलेत. तो सिक्वेन्स आहे 2 लाल 1 पांढरा 2 लाल. आता हे बघा, हे साईडने जे 2 पांढरे दिसतात असे समोरासमोर, त्या एका पांढऱ्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. एका म्हणजे आपल्या ज्या साईडने विणकाम चालू आहे त्या साईडच्या पांढऱ्यातून. आता इथे 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे 5 मणी घालायचे. आता हे साईडचे जे 5 मणी आहेत त्याच्या पांढऱ्या मण्यातून सुई, म्हणजे वरतून तिसऱ्या मण्यातून सुई बाहेर खाली काढायची आहे. आता इथे आपण 2च कलर वापरलेत त्याच्यामुळे ते लक्षात येऊन जाईल तुमच्या. हे असं परत आता 2 लाल 1 पांढरा आणि 2 लाल असे 5 मणी घालायचे. हे बघा, माझ्याकडे इथे जोडमणी आहे. तो जोडमणी पण असा पाहायचा की कधी कधी काय होतं, भरपूर असा एका साईडनी कलर लागलेला असतो, म्हणजे 1-2 भाग असे एकदम प्लेन दिसतात त्याचे. आणि काही काही जोडमणी असे असतात की सेपरेट 2 मणी असल्यासारखा भास होतो आपल्याला. हे बघा, आता परत हे खालचे जे 5 मणी आहेत तर वरतून तिसरा, म्हणजे हे 2 लाल सोडायचे आणि पांढऱ्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची. आता इथे परत मी 2 लाल 1 पांढरा आणि 2 लाल असे 5 मणी घेतलेत. आता हे बघा, इथे खाली आपण एकदम 4 मण्यांमधनं सुई काढली होती. आता सेम आपल्याला परत हा भाग इथे जोडायचा आहे. तर हा खालचा पांढरा जो आहे ना, पांढरा आणि लाल, त्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आधी दोरा ओढायचा आहे. परत ह्या लालला क्रॉस करून ह्या पांढऱ्यातून इकडच्या पांढऱ्यापर्यंत सुई बाहेर काढायची, म्हणजे 4 मण्यांमधनं. हा पांढरा, हा 2 लाल आणि हा पांढरा. आता इथं काय करायचं आहे, 2 लाल आणि 4 पांढरे घालायचे आहेत. आता हे 4 जे पांढरे मणी आहेत त्या जोड मणी येऊ द्यायचा नाही, कारण तिथे आपल्याला 4चा छोटा चौकोन तयार करायचा आहे. मी आता सुईमध्ये 5च्या ऐवजी 6 मणी घातलेत. सिक्वेन्स काय घातला आहे, 2 लाल 4 पांढरे. आता सुई आपली अशी वरच्या दिशेने आहे. तर हा पांढरा जो पहिला घातलेला आहे त्यातनं असं उलट्या साईडनी सुई वरच्या दिशेने, म्हणजे खालून वरती घालायची सुई आणि अशी बाहेर काढायची. तिथे आपल्याला तो चौकोन तयार करायचा आहे. हे बघा, असा चौकोन तयार झाला. आता इथे 2 लाल मणी घालायचे. आता हा जो मधला 5 मधला पांढरा जो आहे त्या पांढऱ्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे असं दिसेल बघा. आता परत मी इथे 2 लाल मणी आणि 4 पांढरे मणी घालणार आहे.
आता जी स्टेप केली तीच स्टेप आपल्याला इथे वरती करायची. सुईमध्ये 6 मणी घातलेत. आता परत ह्या एका पांढऱ्यातनं खालच्या वरच्या साईडने सुई बाहेर काढायची, म्हणजे तिथे तो चौकोन तयार करायचा आहे आपल्याला. दोरा ओढायचा आहे. आता परत 2 मणी घालणार आहे मी लाल कलरचे. आणि हे बघा, इथे जो पांढरा मणी आहे वरतून 2 सोडायचे, त्याच्यानंतर जो पांढरा येणार आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे असं एक पॅटर्न आपलं तयार झालं आहे. आता पुढचं पॅटर्न करताना इथे लक्ष द्या तुम्ही. इथे सुरुवातीला आपण 3 मणी घातले, इथे मध्ये 2 मणी घातले होते. आता इथे परत आपण 3 मणी घालणार आहे. 3 मणी लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. हे बघा, 3 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. आता काय करायचं, हा जो चौकोन आहे तर ह्या साईडचा जो मणी दिसतोय ना त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, आता इथे 5 मणी घेणार आहेत. 5 मण्यांमध्ये 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. हा जो चौकोन आहे तर आपण ह्या साईडच्या मण्यांवर विणणार आहेत. हे मधले 2 मणी आपले सुटणार आहेत. आता ह्या साईडच्या मण्यातून मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढते. हे असं दिसेल. आता इथे काय करायचं, सिक्वेन्स जो आहे तो 2 लाल, 1 पांढरा, 2 लाल, 1 पांढरा आणि 1 लाल. हे बघा, सिक्वेन्स घेतला मी. 2 लाल, 1 पांढरा, 2 लाल, 1 पांढरा आणि 1 लाल. आता हा लाल सोडून द्यायचा आहे आणि ह्या पांढऱ्यापासून ह्या पांढऱ्यापर्यंत सुई अशी 4 मण्यांमधनं काढून घ्यायची. एकदम 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता आपली ही ओळ चालली आहे, म्हणजे ही मधली लाईन चालू आहे आपली. आता परत 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. हे जे 5 मणी आहेत मधले, वरतून तिसरा किंवा खालून तिसरा. आता इथे कलरचा घातल्यामुळे मी इथे पांढरा मणी सांगणार आहे. ह्या पांढऱ्या मण्यातनं सुई ओढून घ्यायची. परत 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल, असे 5 मणी घालायचे. आता हे बघा, तिसऱ्यानंतर जो पांढरा येणार आहे म्हणजे ह्या पांढऱ्याच्या समोरचा, त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता
आता वरच्या साईडनी 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल असे 5 मणी येणार. आता हे साईडचे जे 5 मणी आहेत त्याच्यातल्या पांढऱ्या मण्यातून मी सुई बाहेर काढणार आहे खालच्या दिशेने. परत 5चा सिक्वेन्स आहे. 2 लाल, 1 पांढरा, 2 लाल. हे साईडचे जे 5 आहे त्याच्या पांढऱ्या मण्यातून म्हणजे तिसऱ्या मण्यातून मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढत आहे. आता इथे परत 5, 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल. हा जो खालचा पांढरा आणि लाल मणी आहे त्यातनं सुई आपल्याला 2 मण्यांमधनं खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. परत लक्ष द्या, परत ह्या लालला क्रॉस करून अशी ह्या पांढऱ्यापासून ह्या पांढऱ्यापर्यंत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आधी फक्त एका पांढऱ्यातनं काढा आणि इकडे साईडने आधी खाली दोरा ओढून घ्या. आता ह्या 2 लाल आणि त्या पांढऱ्यातनं सुई बाहेर काढायची. आता हे बघा, तिसरं पॅटर्न करताना आपल्याला परत हाच सिक्वेन्स घालायचा आहे. 2 लाल आणि 4 पांढरे. एकदा परत ही स्टेप सांगते. हे बघा, 6 मणी घातलेत. तर आता ह्या पहिल्या पांढऱ्यातनं सुई अशी वरच्या दिशेने म्हणजे खालून वर काढायची त्या मण्यातनं आणि तिथे तो चौकोन तयार करायचा आहे. आता इथे 2 लाल मणी घालायचे. आता हे बघा, आपण इथे 5 मणी घालत होतो तीच स्टेप आहे, फक्त आपले इथे चौकोन आल्यामुळे 3 मणी वाढलेले आहेत. हे बघा, सेम तीच प्रोसिजर आहे. आता ह्या पांढऱ्यातनं बाहेर काढायची सुई. तर परत 2 लाल, 4 पांढरे. ह्या खालच्या पहिल्या पांढऱ्यातनं सुई खालून वर काढायची आहे. परत 2 लाल मणी. त्या वरच्या पांढऱ्यानंतर वरच्या 2 लाल नंतर जो पांढरा आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता इथे बघा, हे जे चौकोन झाले होते तेव्हा आपण वरच्या साईडनी 3 मणी घातले होते. तसेच आता 3 मणी, 1 पांढरा आणि 2 लाल मणी असं 7 मणी घालून 7 नाही 6 मणी घालून
इथे आपण ह्या मण्यातनं बाहेर येणार आहोत या, आणि मधलं जेव्हा करणार आहोत त्या फक्त दोन लाल, एक पांढरा आणि दोन लाल येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. वरचा सिक्वेन्स 3 2 3 2 असा येणार आहे. आता 3 लाल मणी घातलेत, एक पांढरा आणि 2 लाल मणी. परत बघा, हा जो चौकोन केलेला आहे आपण त्याच्या ह्या साईडनी, म्हणजे बाजूला जे दिसतोय त्या टोकातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. मधलं आहे 2 लाल, एक पांढरा आणि 2 लाल. परत ह्या पांढऱ्याच्या साईडच्या ह्या मण्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची. आता हा सिक्वेन्स घ्यायचा आहे. 2 लाल, एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा आणि एक लाल. 2 लाल, एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा आणि एक लाल. असे 7 मणी घातले. आता लाल मणी सोडायचा आहे. ह्या पांढऱ्यापासून ह्या पांढऱ्यापर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे एकदम 4 मण्यांमधनं सुई बाहेर निघणार आहे. आता हा सिक्वेन्स 2 लाल, एक पांढरा, 2 लाल असं करत ही लाईन पूर्ण करायची. तर हेच पॅटर्न जे 2 लाईन म्हणजे ह्या लाईनी आहेत ना, ह्या इथपर्यंतच पॅटर्न परत आपल्याला पुढे रिपीट करत जायचे आणि हवी तेवढी उंची किंवा लांबी त्याची करून घ्यायची. तर मी अजून एक स्टेप करून घेते आणि त्याचा शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता मी इथे महिरपीचा शेवट सांगणार आहे. मी हे एका कलरमध्ये करते, निळा आणि पांढरा. तर माझी ही मधली लाईन करून झाली. तर आपल्याला आता हे साईडचं नाही विणायचं आहे, फक्त 5 मणी घालून आपली ही लाईन कंप्लीट करायची. म्हणजे हे 3 मण्यांचा एक्स्ट्रा जो चौकोन केला होता तो चौकोन न करता फक्त 1 मणी घालून आपली पहिलं जसं केलं होतं, म्हणजे आपण हे आतली जी स्टेप करतोय ना तशीच इकडे करायची. आता इथे हे बघा, परत एकदा बघून घ्या. ही माझी मधली लाईन तयार झाली. मी ह्या व्हाईटमधनं बाहेर आलेली आहे. आता मी इथे 2 निळे, एक पांढरा आणि 2 निळे असे 5 मणी घालून घेणार आहे. 2 निळे, एक पांढरा आणि 2 निळे. मी हा चौकोन नाही करत आहे, फक्त शेवट करताना ही स्टेप करणार आहे सिंगलवाली, जी आपण सुरुवातीला केली होती ती. आता ह्या व्हाईट मण्यातनं बाहेर येणार आहे. आता परत 2 निळे, एक पांढरा आणि 2 निळे असे 5 मणी घालणार आहे. ह्या 2 नंतर जो पांढरा आलेला आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे तुम्हाला इथे दाखवते. सुरुवातीला आपण हे असं घातलेलं आहे बघा, आणि नंतर जेव्हा दुसरी पाकळी करणार आहे तेव्हा आपण हा चौकोन केला आहे. आता शेवट हा चौकोन न करता आपण ह्या सिंगल लाईनीनेच करणार आहोत. तर आता मी ही स्टेप करून घेतली. आता बंद करताना सुरुवातीला जसा हा असा गोल केला होता तसंच आता आपल्याला इथे बंद करताना हा शेवटचा भाग येऊ द्यायचा आहे. तर आता हे बघा, असं समजायचं आहे की आपण हा चौकोन इकडं केलेला आहे. तर आता वरती जे 3 मणी घातलेत तसेच आपण इथे 3 मणी निळे, एक पांढरा आणि परत 2 निळ्या कलरचे मणी, असा 6चा सिक्वेन्स
घालून घेणार आहे. 3 निळे, 1 पांढरा आणि 2 निळे. हे बघा. आता हा जो पांढरा मणी म्हणजे आपण जी खाली स्टेप करत जातो तर फक्त ह्या एका पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि हा गोल इथे तो पूर्ण करायचा आहे. मी हा शेवट सांगत आहे बरं का कसा करायचा आहे ते. आता इथून परत अशी फिरवून इकडे आतमध्ये नेऊन गाठ मारायची आणि वायर कट करायची. त्या बाहेर निळ्यातनं मी खाली जाते, परत ह्या निळ्यातून इकडे व्हाईटपर्यंत जाऊन गाठ मारायची. इथे गाठ मारून अजून एक 4-5 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आणि वायर कट करायची. आपलं असं सुंदर असं महिरपीचं पॅटर्न तयार होईल. करायलाही खूप सोपी आहे, तसा वेळही कमी लागतो ह्या महिरपीला. सिक्वेन्स एकदा लक्षात आला की महिरप ही पटपट पूर्ण होते. डिझाईन जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनची बटन प्रेस करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.